नमस्कार मंडळी. खमंग खुसखुशीत आणि अगदी झटपट तयार होणाऱ्या अशा चकल्या आपण आज बनवतोय, की ज्याला अगदी अर्धा ते पाऊण तास पुरेसा होतो. या चकल्या अगदी कमीत कमी साहित्यात जरी तयार झाल्या ना, तरी सुद्धा अगदी भाजणीच्या चकलीप्रमाणे ही सुद्धा खमंग होते, खुसखुशीत होते आणि खातच राहावीशी वाटते. तयार केलेल्या या चकल्या हवाबंद डब्यामध्ये अगदी महिनाभर आहे अशाच कुरकुरीत राहतात. खूप जास्त सुद्धा साहित्य यासाठी लागत नाही किंवा असं विशिष्ट अशा पद्धतीनेच मोजमाप घ्या असं सुद्धा अजिबात नाही. त्यामुळे पटकन रेसिपीला सुरुवात करूया. खूप साऱ्या टिप्स व्हिडिओच्या दरम्यान तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. तसं तर या चकल्या फेल जाण्याची अजिबातच शक्यता राहत नाही. पण तरी सुद्धा दिलेल्या टिप्स फॉलो करा आणि मस्त खुसखुशीत खमंग अशा चकल्या बनवा. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी आपल्याला 1 कप भरून डाळवा लागणार आहे, की ज्यालाच आपण पंढरपुरी डाळ किंवा भाजकी डाळ असं म्हणतो. तर बरोबर 1 कप भरून मी इथं घेतलेली आहे. रेग्युलर वाटीच्या अंदाजानुसार 2 वाटी ही भाजकी डाळ असेल. सध्या वातावरण थोडंसं दमट असतं, यामुळे ही डाळ थोडीशी नरम पडू शकते. म्हणून ही आपल्याला कडकडीत गरम होईल इतपत भाजून घ्यायची आहे. अजिबात या डाळवाचा रंग आपल्याला चेंज करायचा नाही. अजिबात रंग न चेंज करता डाळवं मी चांगलं कडकडीत गरम करून घेतलं. थंड झाल्यावरती आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि याची चांगली अशी पावडर आपल्याला तयार करून घ्यायची. तयार केलेल्या डाळव्याचं पीठ आपल्याला चांगलं चाळून घ्यायचंय. यासाठी इथे मी रव्याची चाळण घेतलीये. यानेच आपण व्यवस्थित असं हे चाळून घेऊयात. यामध्ये अजिबात मोठे मोठे असे डाळीचे कण नको. तर हे बघा मस्त असं पीठ इथे चाळून झालेलं आहे. डाळवा आहे ते आधीच खुसखुशीत असतं. त्यात आपण ते भाजून सुद्धा घेतलं होतं. यामुळे आणखीन अगदी बेसनासारखी याची पावडर सुद्धा पडली जाते. तर इथे तुम्ही बघू शकता अतिशय मस्त बारीक अशी याची पावडर तयार झालेली आहे. आता यामध्येच इतर साहित्य सुद्धा आपल्याला घालायचंय. आता जितकं डाळवं आहे त्याच्या 3 पट आपल्याला इथे घ्यायचं आहे तांदळाचं पीठ. साधं रेशनच्या तांदळाचं हे पीठ आहे. तांदूळ मी स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुवून घेतले. यानंतर रात्रभर कमीत कमी एक 12 तासांसाठी चांगले हे कडकडीत सुकवून घेतले आणि यानंतर हे गिरणीतून मी दळून आणलेले आहेत. हेच पीठ इथं मी वापरतेय. इथे हे तांदळाचं पीठ सुद्धा आपल्याला कंपल्सरी चाळूनच घ्यायचंय. फक्त एवढेच 2 साहित्य आहेत. या 2 साहित्यांमध्येच आपण खुसखुशीत अशी चकली बनवतोय. आता यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ, पाव चमचा हळद आणि यानंतर आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट घालायचंय. इथे चकली मी मध्यम तिखट ठेवलीये, पण तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही आणखीन जास्त तिखट करू शकता. यासाठी 2 मोठे चमचे भरून मी यामध्ये तिखट घातलं. याचबरोबर 1 चमचा भरून आपल्याला धने जिऱ्याची पूड घालायची. पाव चमचा इथे मी हिंग घातलं. हिंग आवर्जून घाला, मस्त टेस्ट येते. चमचाभर ओवा हाताने चोळून यामध्ये घालायचा आणि याचबरोबर भरपूर तीळ म्हणजे साधारण 1 ते 1.5 चमचा तीळ मी यामध्ये घातलेले आहेत. आता घातलेलं हे संपूर्ण साहित्य चांगलं एकजीव आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. तर आधी पाणी किंवा आपण मोहन घालण्याआधीच आपल्याला हे सगळं साहित्य एकजीव मिक्स करून घेतलं की सगळ्या साहित्यांना मोहन सुद्धा व्यवस्थित लागलं जातं आणि पीठ अगदी व्यवस्थित मळून सुद्धा होतं. सगळं साहित्य चांगलं एकजीव असं मिक्स करून झालं. आता यामध्ये आपल्याला मोहन घालायचंय. तर मोहन किती घालायचं? या कपाच्या अंदाजानुसार आपण पिठं मोजून घेतली होती. याच अंदाजानुसार आपल्याला बरोबर अर्धा कप भरून इथं तेल घ्यायचंय. तर हे तेल चांगलं धूर येईपर्यंत कडकडीत असं मी गरम करून घेतलंय. तेल इथं चांगलं कडकडीत गरम असायला हवं. आता हे गरमागरम मोहन आपल्याला या पिठामध्ये घालायचंय. कडकडीत तेल असेल तर चकल्या खुसखुशीत होतील आणि बरेच दिवस या अशाच कुरकुरीत राहतील. यामध्ये जर तुम्ही कच्चंच मोहन घातलं तर खुसखुशीत अशा चकल्या सुद्धा होणार नाहीत, त्या मऊ सुद्धा लगेच पडतील. आता हे मोहन चमचेच्या साह्याने आधी पिठामध्ये आपण मिक्स करून घेऊयात आणि हाताला सोसवेल इतपत थंड झालं की चांगल्या हाताने सगळ्या पिठाला हे मोहन जे आहे ते चांगलं चोळून लावायचंय. सगळ्या पिठाला मोहन चांगला लावून घेतलेला आहे. पिठाचा रंग थोडासा पिवळसर दिसतोय, यावरूनच तुम्हाला लक्षात आलं असेल. आता आपल्याला चकलीचं पीठ मळून घ्यायचंय, तर यासाठी इथं मी कडकडीत पाणी गरम करून घेतलंय. अगदी भरपूर गरम हे पाणी असायला हवं. ज्या कपाने आपण पिठं मोजून घेतली होती त्याच कपाच्या अंदाजानुसार बरोबर 3 कप भरून इथं मी पाणी कडकडीत गरम करून घेतलं. यामधलं अर्धच पाणी मी यामध्ये घातलेलं आहे. आता अर्ध घातलेलं हे पाणी असं चमचेच्या साह्याने आधी मिक्स करून घेऊ. आपल्याला एक दणदणीत अशी याला वाफ द्यायची. यासाठी खूप वेळ मिक्स करत बसू नका. फक्त हे पाणी पिठामध्ये थोडंसं मिसळलं गेलं पाहिजे. तर या पद्धतीने असं मी हे मिक्स करून घेतलं. आता यावरती लगेचच झाकण ठेवूयात आणि 15 मिनिटांसाठी हे पीठ आपल्याला असंच भिजत ठेवायचंय.
उकड न काढता सुद्धा पिठाला चांगली वाफ बसलेली आहे. झाकणावरती तुम्ही अशी मस्त वाफ बघू शकता. तर बरोबर 15 मिनिटांसाठी हे पीठ मी चांगलं वाफवून घेतलं. यापेक्षा जास्त वेळ तुम्हाला वाफवायचं असेल तरी सुद्धा तुम्ही वाफवून घेऊ शकता. आता पीठ मळून घ्यायचंय. आता जर तुम्हाला असं वाटलं की पिठामध्ये पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी वाटतंय, तर अशा वेळेस साईडला जे गरम पाणी आहे, जे आपण शिल्लक ठेवलं होतं, त्यामधलं थोडं-थोडं करून तुम्ही पाणी यामध्ये वापरू शकता. मस्त पिठाचा गोळा मळून झालेला आहे. खूप जास्त पातळ सुद्धा नाही किंवा खूप जास्त घट्ट सुद्धा नाही. आपण जसं भाकरीसाठी मऊसूत असा गोळा मळून घेतो, अगदी त्याच पद्धतीने मी इथे मळून घेतलेला आहे. पीठ आपलं व्यवस्थित मळून झालेलं आहे. आता लगेचच चकल्या बनवायला घेऊयात. तर यासाठी पिठाचा इथे मी उंडा घेतलाय हातावरती, तो चांगला असा मळून घ्यायचा. म्हणजे एकसारखी अशी तार पडते आणि कुठेही ही तार तुटत नाही. असा उभा उंडा तयार करून ठेवायचा म्हणजे सोऱ्यामध्ये भरायला अगदी सोयीस्कर जातं. हवं असेल तर सगळ्या पिठाचे असेच मळून उंडे तुम्ही बनवून ठेवू शकता. म्हणजे अगदी एकदम सगळे उंडे तयार होतील. आता हे उरलेलं पीठ असंच ओपन न ठेवता झाकून ठेवायचं. सोऱ्याला इथे आपण तेल लावून घेऊयात. फक्त सुरुवातीलाच आपल्याला सोऱ्याला तेल लावून घ्यायचं. प्रत्येक वेळेस तेल लावायची आपल्याला अजिबात गरज पडत नाही. तेल लावून झालं, तयार करून ठेवलेला उंडा आपल्याला यामध्ये भरायचा आहे. चांगला तो दाबून आपल्याला आतमध्ये भरून ठेवायचा. म्हणजे मग पोकळी निर्माण होत नाही आणि मग काटे जे आहेत याचे ते तुटले जात नाहीत. चकली बनवण्यासाठी इथे मी 4 प्लेट्स घेतलेले आहेत. या प्लेट्सवरतीच आपण चकली पाडून घेणार आहोत आणि एका वेळेस आपल्याला तळणीचं सुद्धा काम करायचं आहे आणि चकली पाडून घेण्याचं सुद्धा काम करायचं आहे. यामुळे खूप जास्त वेळ सुद्धा जाणार नाही आणि अशा प्लेटवरती चकल्या पाडून घेतल्या की पटकन ही प्लेट हातावरती उचलून घ्यायची, पटकन हातावरती चकली पाडून घ्यायची आणि यानंतर पटकन ही तेलामध्ये सुद्धा सोडता येते. आपण पेपरवरती करतो किंवा एखाद्या मोठ्या ताटामध्ये करून घेतो. हे उचलताना थोडंसं अवघड होतं, चकलीचा शेप थोडासा बिघडला जातो. तर ही ट्रिक नक्की वापरून पहा. अगदी एकसारख्या सुद्धा सगळ्या चकल्या होतात आणि पटकन हातावरती ही चकली आपल्याला काढता सुद्धा येते. प्लेटची ही ट्रिक जर तुम्ही वापरलीत ना, तर एकट्याने सुद्धा तुम्ही भराभर या चकल्या करू शकता. इतकं पटकन हे काम आवरलं जातं. इथे तुम्ही बघू शकता की प्रत्येक एक चकली एकसारखीच झालेली आहे, एकाच शेपची आहे. तर चला पटकन या चकल्या आपण तळून घेऊयात. आता इथे मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल गरम झालं आहे की नाही हे पाहण्यासाठी एक गोळा घालण्याची गरज नाही. याच्यावरती अजिबात अंदाज येतच नाही. यासाठी चकलीचाच एक तुकडा आपल्याला यामध्ये घालायचा आहे. म्हणजे परफेक्ट असा अंदाज येतो. आता तेलामध्ये चकलीचा हा तुकडा घातल्यानंतर तुम्ही बघा सावकाश याच्या बुडबुड्या येत आहेत आणि बराच वेळ झालाय हा असाच जो गोळा आहे तो खालीच जाऊन बसलेला आहे. आता जेव्हा स्वतःहून तुम्ही याला झाऱ्या लावाल तेव्हाच तो वरती तरंगेल. तसा तो आपोआप असा वरती येणार नाही. याचाच अर्थ आपलं तेल अजून कच्चच आहे, परफेक्ट असं तापलेलं नाही. मीडियम फ्लेमवरती आणखीन 2 मिनिट मी तेल तापू दिलं. आता पुन्हा आपण चकलीचा एक तुकडा टाकूयात. तेलामध्ये घातल्यानंतर हा चकलीचा तुकडा बघा पहिल्यापेक्षा खूप जास्त आणि पटपट याचे बुडबुडे येत आहेत आणि अगदी काही सेकंदामध्येच हा जो तुकडा आहे तो आपोआप वरती आला. याचाच अर्थ आपलं तेल जे आहे परफेक्ट असं तापलेलं आहे. आणखीन एक ओळख सांगायची झाली तर तेलामधून हलकासा धूर यायला हवा. आता चकली तेलामध्ये घालण्याची ही सुद्धा एक साधी सोपी अशी ट्रिक आहे किंवा दुसरी ट्रिक अशी, चकली या प्लेटमधून काढून झाऱ्यावरती ठेवायची आणि झाऱ्यानेच अलगद तेलामध्ये सोडायची. आणि तिसरी, अगदी तुम्ही एक्सपर्ट असाल तर आरामात हाताने तुम्ही यामध्ये तेलामध्ये चकली घालू शकता. तर अशा पद्धतीने 4ही केलेल्या चकल्या मी या तेलामध्ये घालून तळून घेणार आहे. चकल्या तळत असताना गॅसची फ्लेम खूप हायही ठेवायची नाही किंवा लो करायची नाही. मध्यम आचेवरती आपल्याला या चकल्या तळून घ्यायच्या आहेत म्हणजे आतमध्ये पर्यंत व्यवस्थित कुरकुरीत तळल्या जातात. आता या चकलीला बुडबुडे भरपूर येतात आणि जोपर्यंत याचे बुडबुडे संपूर्णपणे कमी होत नाहीत तोपर्यंत ही चकली आपल्याला तळून घ्यायची. एक बॅच तळण्यासाठी कमीत कमी आपल्याला 3 ते 4 मिनिटाचा कालावधी लागतो. चकली तेलामध्ये सोडल्यानंतर लगेच ती पलटी करायची नाही. एक साधारण मिनिटभर जाऊ द्यायचा आणि यानंतरच चकली पलटी करून दुसऱ्या साईडने तळून घ्यायची. साधारण आणखीन 2-3 मिनिटानंतर इथे चकलीवरचे बुडबुडे बऱ्यापैकी कमी झालेले आहेत आणि चकलीवरती छान रंग सुद्धा आलाय. याचाच अर्थ आपली चकली इथे तळून झालेली आहे. मस्त रंगावरती ही एक सारखी अशी तळून झालेली आहे. याच पद्धतीने इतर चकल्या सुद्धा मी तळून घेते. तयार केलेल्या या पिठाच्या साधारण 45 ते 50 अशा मध्यम आकाराच्या चकल्या तयार होतात. साधारण तासाभरामध्ये या चकल्या संपूर्णपणे थंड होतात आणि यानंतर हवाबंद डब्यामध्ये तुम्ही भरून ठेवू शकता. अगदी महिना 1.5 महिने या चकल्या आहे अशा टेस्टला राहतात, मस्त कुरकुरीत राहतात, अजिबात मऊसूत होत नाहीत. अगदी कमीत कमी साहित्यामध्ये, कमी वेळेमध्ये मस्त खुसखुशीत, कुरकुरीत अशी ही चकली तयार झाली.
आतमध्ये बघा भरपूर ही पोकळ आहे. यावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल, की ही मस्त खुसखुशीत झाली असावी. आशा करते, की आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त-मस्त खात राहा.